मध्ये. नाही शिवाजी संभाजी नाव आमचे, नाही तुकोबा आमच्या पोराचं नाव, नाही कबीर नाव, नाही एखाद्याचं नाव शाहू, नाही. आमची नावं बघा मग कळेल आम्हाला कसली मुलं हवी, कसला समाज हवाय लगेच आमच्या लक्षात येईल. आमच्या पोरांची नावं अभिषेक, आमच्या पोरांची नावं अक्षय, आमच्या पोरांची नावं ऐश्वर्या. पोराचं नाव अक्षय आणि पोरग 30व्या वर्षी क्षयानं जात. कसली पिढी घडवतो आम्ही. आमच्या हातात आहे. निसर्ग न्यायाने जन्मदात होणं आम्हाला साधतं, पण संस्काराचं दात होणं आम्हाला जमत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आमची. नाही वाटत अरे आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. हे एकदा लक्षात येऊ दे आमच्या. मग आपल्याला नाही का वाटत आपण शिवाजींचे बाप व्हावं, तुकोबांचे बाप व्हावं, आपल्या पोटी एखादे कबीर जन्माला यावेत? नाही वाटत आम्हाला. ही शोकांतिका आमची. आमच्या घरात एखादं मूल जन्माला आलं की आम्ही सरळ म्हणतो मुलाचं नाक अगदी वडिलांवर गेलंय, मुलाचे डोळे अगदी आजोबांसारखे दिसत आहेत. आमच्या ग्रामीण भागात त्याच्या पुढचं बोलायची पद्धत आहे, आजोबाच पोटाला आलेत. चालतोय तसाच, बोलतोय तसाच, बायकोला शिव्या पण देतोय तसाच. म्हातारा तसंच होतं, त्याचाच अवतार आहे हा. विनोदाचा भाग सोडून द्या. एखादा रस्त्यानं मुलगा येताना दिसला तर एखादा ज्येष्ठ माणूस म्हणतो तू त्याचा का रे? म्हणतो हो. तुम्ही कसं ओळखलं? नाही तोंडावर न कळते की. म्हणजे तोंडावर न कळतं कुणाचा आहे. म्हणजे नाक वडिलांवर जातं, डोळे आजोबांवर जातात. मग याचा अर्थ पोरगा गुणांनी सुद्धा वडिलांवर आणि आजोबावर जाणार ना. शहाजी इच्छा पोटी शिवाजी जन्माला येतो, वल्लभांच्याच पोटीच तुकोबा जन्माला येतो, कुणाच्याही पोटी नाहीये जन्माला. आम्ही नीट असलं पाहिजे. अरे नाक वडिलांसारखं, डोळे आजोबांसारखे, तर पोरगा आपल्या अवयवानं सुद्धा बापावर आजोबावर जाणार ना. मग 30 वर्षाच्या पोराच्या किडन्या बाद का होतात याची उत्तर पोरात शोधू नका. बाप काय करत होता ते तपासा. 35 वर्षाच्या पोराला हार्ट अटॅक काय येतो, उत्तर पोरात शोधू नका. आजोबा काय करत होते ते बघा. एखादा दमेकरी दवाखान्यात गेला तर डॉक्टर पहिला विचारतात तुमच्या घरात आधी कोणाला होता का? याचा अर्थ तुम्ही बिड्या ओढल्या नाही तरी चालतं, तुमच्या आजोबांनी ओढलेल्या असल्या तर तुमचं काम झालं. किडनी एखादी आपली पान करतो आम्ही, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिसवर जातात, आठवड्याला रक्त बदलावं लागतं. डॉक्टर सल्ला देतात जगायचं असेल तर किडनी बदलून घ्या. अलीकडे नवी किडनी वस्तून मिळते. एका नव्या किडनीची किंमत आहे 5 लाख रुपये. 2 किडन्या आहेत, 2 किडनीची किंमत झाली 10 लाख रुपये. आमचे डोळे दिले 2, एखादा डोळा बाद होतो, नवीन डोळा बसवता येतो. एका नव्या डोळ्याची किंमत आहे 3 लाख रुपये. 2 डोळ्याची किंमत झाली 6 लाख रुपये. आमची जबाबदारी आहे आमच्या पोरांच्या वाट्याला निखळ निर्माण समाज देणं. आमचीच पोरं आमच्याच गळ्याला उद्या बंदुका लावतील आणि दम देतील. आम्ही विचारायला बाप आहे त्यावेळी तो सांगेल आम्हाला तुम्ही काय केलेलं. जबाब नसेल आमच्याकडं. आम्ही दिलं आमच्या वाट्यांच्या पोराला हे, आम्ही विश्व दिलंय आमच्या पोरांच्या वाट्याला. पोरं अनुभवातलं नाही अनुकरणात जास्त शिकत जातात. आम्ही जगतो वागतो कसं याच्यावर पोरं आमची घडत जातात. ही आमची जबाबदारी आहे आमच्या पोरांच्या वाट्याला चांगला समाज देणं. आणि हे आम्हाला वेळेत करता यायला हवं, कारण वेळेत घातलेला 1 टाका पुढचे 9 टाके वाचवतो. आमचा टाका आम्हाला आत्ताच घालता यायला हवा, नाहीतर पुन्हा इतका फाटेल की शिवता शिवायला यायचं नाही. शर्टाचं पहिलं बटन चुकलं की खालची बटणं चुकवावी लागत नाहीत, ते आपोआप चुकतात. शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं की खालची बटणं बरोबर लावावी लागत नाहीत, ते आपोआप लागतात. आमच्या पोरांच्या आयुष्याचं पहिलं पाऊल जर आम्ही व्यवस्थित टाकू दिलं तर पोरांना फार आधार द्यायची गरज नाही. पोरं बरोबर पावलं टाकत जातील. ही पिढी घडेल, हा समाज घडेल. एवढं फक्त आमच्या लोकांना झालं पाहिजे. नका काही करत बसू. आमच्या पोरांच्या वाट्याला अधिकाधिक जितकं चांगलं देता येईल ना तेवढं देत राहा. संस्कार आता आम्हाला करावे लागतात तर आमची पोरं उभा राहतील. अरे काय अवस्था. आमची पोरं ज्यावेळी अडाणी होती, आमच्या महाराष्ट्रात शिक्षणाची सोय नव्हती, त्यावेळी आमच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रमांची संख्या सुद्धा फार नव्हती. पण आमची पोरं शिकली आणि महाराष्ट्रातल्या तालुक्याला वृद्धाश्रम उभा राहिली. आमच्या शिक्षणाचा उपयोग काय झाला? अडाणी पोरं काही उपयोग, आणि शिकलेली पोरं आई बापाला सांभाळणार. अरे कसले संस्कार. आम्ही आज घराघरात राजा राणीचे संसार सुरू झाले. आजी आजोबा नावाचं विद्यापीठ बाहेर गेलं, त्यामुळे आजी आजोबांच्याकडून आमच्या पोरांना सामाजिक नीती नियमांचे संकेत मिळत होते, ते मिळेनासे झाले. समाजासाठी काहीतरी करायचं असतं, समाजासाठी जगायचं असतं, हे आत्मभान आम्ही त्यांना दिलं नाही. पोरं संकुचित झाली, जगायला लागली. आम्हाला सुद्धा विचारत नाही दोष कुणाला द्यायचा. जा तर एखाद्या वृद्धाश्रमात अनेक म्हातारी जोडपी खितपत पडलेली दिसतील. सहज एखाद्या म्हाताऱ्याला विचारा तुमची पोरं काय करतात. त्या वृद्धाश्रमात खितपत पडलेलं म्हातारं तुम्हाला सांगेल माझा पोरगा डॉक्टर आहे,
माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातलं कुठलंही म्हातारं तुम्हाला असं नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्यांचे आईबाप कधीच वृद्धाश्रमात जात नाही ही वस्तुस्थिती आहे. काय घडवतो मग आम्ही, काय शिकवतो आम्ही आमच्या पिढीला, कसला समाज त्यांच्या वाट्याला देतो आम्ही. अरे एक मुलगा गरीब बापाचा, बाप शेतकरी, कशीबशी गुजराण करायचा, पण इच्छा मोठी, एकुलता एक पोरग, खूप शिकावं, मोठं व्हावं, चांगलं काहीतरी बनावं. पोरला सांगायचा खूप शिक, मोठा हो, चांगला बन काहीतरी. बाप कष्ट करायचा, दुसऱ्याच्या शेतात रोजानी जायचा, हाताला खड्डे पडत तर काम केलं, स्वतःच्या पोटाला चिमटा घ्यायचा. पण पोराचं पोट भरायचा, घडला पाहिजेस तू, बदलला पाहिजेस तू, चांगला बनला पाहिजेस तू. पोरगा शिकत राहिलं, बाप कष्ट करत राहिला आणि अखेर बापाच्या कष्टाचा चीज झालं. मुलगा जिल्हाधिकारी झाला, पाऊस फिटले, पण पोरगा जिल्हाधिकारी झाला आणि पोरानं बापाच्या कष्टाचं चीज केलं. बापाची रवानगी वृद्धाश्रमात करून टाकली. जगणं सुरू झालं, दिवस ढळणं सुरू झालं. एक एक दिवस उलटला, अखेर एक दिवस उजाडला. त्या बापाला, त्या म्हाताऱ्याला जाणीव झाली आता आपण फार काळ जगत नाही. त्या दिवशी त्यानं वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्याला बोलावलं, डोळ्यात पाणी आणून त्यांनी सांगितलं, मी फार जगेन असं मला वाटत नाही, पण माझी मरण्यापूर्वी एक शेवटची इच्छा. अधिकारी भरला त्याला म्हटला, बोला बोला तुम्ही. आणि हा बाप सांगायला लागला, मरण्यापूर्वी माझी फक्त एक शेवटची इच्छा, माझ्या 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 मुलाला फक्त मला एकदा डोळे म्हणून बघायचं. माझ्या मुलाला हात जोडून विनंती करा, त्याला सांगा तुझा बाप मरणाच्या काठावर आहे, फक्त एकदा येऊन जा, एकदा फक्त चेहरा दाखवून जा, सुखानं करेल का. त्या वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू आलं. येतो निरोप म्हणाला, फोन करायला गेला, त्या जिल्हाधिकाऱ्याला फोन केला, तो म्हणाला वेळ मिळाला तर उद्या येतो. पण अधिकाऱ्यांचं समाधान झालं, धावत आला, म्हाताऱ्याला सांगितलं तुमचा मुलगा उद्या येतो म्हणालाय. म्हातारा फुलला, आनंदाने लटकला, डोळ्यातल्या चैतन्य ज्योती प्रतिफलित झाला, बारावला, येणार येणार माझा मुलगा येणार. अरे काही साल झाले बघितलं नाही त्याला, आता खूप मोठा झालाय, कसा दिसत असेल. अरे डोळ्यात साठवीन त्याला, यावा तो यावा. अरे कधी एकदा उद्या उजाडतोय असं झालं, कधी एकदा रात्र सरते, कधी एकदा सकाळ होते असं झालं. रात्र सरली, सकाळ झाली, मात्र आतुरला प्राणाची कंटाळा लावता, कधी एकदा बघतो, कधी एकदा डोळ्यात साठवतो असं झालेलं. आणि त्याच वेळी दारात गाडीत आवाज आला, आला आला माझा मुलगा आला. पाऊलं वाजली, मात्र आतुरला आला आला माझा मुलगा आला. मात्र उभा राहिला, बघितलं दारात आणि दारात बघितलं आणि काळजात एक कळ चमकली, यात्रेचा कल्लोळ उठला आणि म्हातारा कोसळला. दारात उभा होता त्या जिल्हाधिकारी गावाच्या पोराचा ड्रायव्हर. अखेर पोराला सुटता, आपल्या बापाची शेवटची इच्छा करायला पूर्वी पोराला. अरे काय मागितलेलं बापान, मरणापूर्वी फक्त एकदाची असतात तुमचं काय. पण त्या ड्रायव्हरच्या हातात त्या पोरानं दिलेलं पाकिट त्या वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्यांना भरल्या कंटाळून घेतलं. तर त्या हाताने ते पाकिट फोडलं. या जिल्हाधिकारी नावाच्या पोरानं दिलेली चिठ्ठी बाहेर काढली. चिठ्ठीत लिहिलं होतं, एका महत्वाच्या मीटिंग मध्ये अडकल्यामुळे मी येऊ शकत नाही, पण माझे वडील जर गेले असतील तर त्यांचा अंत्यविधी आता तुम्हीच करा. अंत्यविधीच्या खर्चाचे 1100 रुपये मी सोबत पाठवून देत आहे. पण म्हाताऱ्यानं स्वतःचा अंत्यविधी कधीच करून घेतला होता. डोळे मात्र सतत उघडे होते आपल्या पोराची वाट बघत. पण पोर अखेर आलाच होता. अरे कसली पोरं तयार करतो आम्ही, वोट नाही पाहिजे, कसला समाज घडवला आम्ही. अरे या मातीत आम्ही जन्माला आलो, या मातीत आम्ही रांगलो, या मातीत आम्ही बागडलो, इथली माती खाल्ली, या मातीत पेरलं उगवलेलं आम्ही खाल्लं, या मातीचं घर बांधलं, या मातीत राहिलो, या मातीत म्हातारे झालो आणि याच मातीत आम्ही चौघांच्या खांद्यावर गेलो. ही मातीत आम्ही मिसळलो, ही माती आम्हाला एवढं सगळं देते. आम्ही या मातीला काय दिलं, किती देतो आम्ही, काय पदरात घातलं या समाजाचे आम्ही. अरे हा समाज जर आम्हाला एवढं भरभरून देत असेल तर आम्ही या समाजाला काय दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे. जगण्या मरण्याचं तत्वज्ञान आम्हाला कुठेतरी उमजलं पाहिजे, समजलं पाहिजे. आता
हे आयुष्याचं तत्वज्ञान आहे. एक बाई झऱ्यावर पाणी आणायला जायची, बाग दुष्काळी, पाण्याचा तुटवडा, वळवण चटके सोसायची, फटके खायची, पायाला यातना व्हायच्या, हातात मांडायचा काळी, पण पाण्यासाठी ही दिशा वळवण करीत 5 कोस चालत झऱ्यापर्यंत जायची. डोक्यावर हंडा, हातात एखादं कॅन आणि झऱ्यावर 5 कोस वळवण करीत चालत जायची. अंडा भरून घेतला तिनं, कॅन भरलं, माघारी निघाली. तेवढ्यात एक म्हातारं भेटलं. म्हातारं या बाईला म्हणालं, माऊली सकाळपासून पाण्याचा घोट नाही, बरोबर पाणी देतेस का? या माऊलीने विचार नाही केला. त्या म्हाताऱ्याला अशी नाही म्हणाली, अरे 5 कोस वनवन करत आले ते तुला पाणी द्यायला नाही, माझ्या घरात पाणी नाही म्हणून त्रास सोसला सगळा. पण या माऊलीनं काही नाही उद्गार काढला. डोक्यावरचा हंडा उतरला, त्या माणसाच्या उंजळीत रिता केला. माणसानं उंजळावर पाणी पिलं, आशीर्वाद दिला. माऊली पुढे निघाली. तेवढ्या दुसरा ग्रस्त भेटला. म्हटला, माऊली आता जेवलो बघ, पण पाणी नाही प्यालो. तोंडाला कोरड पडली, बरोबर पाणी देतेच का? या माऊलीनं पुन्हा हंडा काढला. आपला सगळा त्रास विसरला. याच्या उंजळीत पाणी उठलं. निघाली पुढं चालत चालत. जो भेटेल त्याला पाणी देत 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 निघाली. घराजवळ पोहोचली. त्यावेळी तिच्या डोक्यावरचा हंडा सगळा रिकामा झाला होता. हातातलं कॅन तेवढं पाण्यानं भरलं होतं. दारात पोरगं उभा होतं. पोरानं बघितलं, आईच्या डोक्यावरचा हंडा रिकामा आहे, मात्र हातातलं पाण्याचं कॅन भरलेलं आहे. पोराच्या लक्षात आलं, हातातलं कॅन भरलाय. याचा अर्थ आई थरावर जाऊन आली आणि हंडा रिकामा आहे, याचा अर्थ आई पाणी वाटत आली. पोरगं तिथून ओरडलं, अगं तुला काय डोक्याचा भाग आहे का? दुसऱ्याला पाणी वाटायला 5 कोस वळवण करत गेलीस काय? त्यांना वाटलं नसतं, पाणी दिलं नसतं तर आपला दिवस निघाला असताना कशाला त्रास सोसला दुसऱ्याला पाणी द्यायला? या सरशी माऊली उद्गारली, बाळा तुला जगण्याचा सगळ्यात महत्वाचा नियम सांगते, दुसऱ्याला दिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. दुसऱ्याला दिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं. बघ ना, मी त्या झऱ्यावर हंडा डोक्यावर घेतला, त्यावेळी त्या हंड्याचं ओझं किती होतं. येता येता फक्त पाणी देत आले, आता माझ्या डोक्यावरचं ओझं किती हलकं झालंय. आमच्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. ओरबाडत नका बसू समाजाकडून. देत राहा समाजाला, भरभरून देत राहा. ओझं कमी होईल जगण्याचं आणि ते जगणं घडेल मग समाजाचं. आमच्या आयुष्याला हे वळण कुठंतरी लागलं पाहिजे. हे जगण्याचं नवं तत्वज्ञान आमच्या ठाई आलं पाहिजे. ते घडेल काहीतरी, ते निर्माण करू शकू आम्ही. असं उदात्त विश्व जिथं देण्याची दानत आहे, आयुष्य कोरण्याची हिंमत आहे, असं काहीतरी घडावं आमच्या हातून. ते आमच्या जगणं. शिवाजीने ते दिलं होतं, तुकोबांनी ते केलं होतं, शाहू आंबेडकरांनी आम्हाला ते बहाल केलं होतं. आमच्या आयुष्याला स्वार्थ लाभावा, जीवनाचा समन्वयार्थ आम्हाला कळावा आणि कल्याणाचा एक भावार्थ आमच्या जीवनाला कळावा. परिस्पर्श लाभत राहावा. ते आमचं जगणं, ते आमचं सुंदर जगणं. माणसांच्या आयुष्य रेखाटणं, माणसांच्या आयुष्य उभा करणं. भुकेलेलं अन्न, तहानलेलं पाणी, जगण्यासाठी धडपडणाऱ्याला आधार, उभा राहण्यासाठी धडपडणाऱ्याला मदत, हे आमच्या आयुष्याचं जगणं व्हावं. तिथं सत्यम शिवम सुंदरमचा सहज स्पर्श अर्थ निर्माण होतो. माणसं माणसासारखी उभा राहतात, समाज समाजासारखं उभा राहतो आणि पुन्हा जगण्याचं एक नवं तत्वज्ञान या मातीत निर्माण होतं. आमचे गौतम बुद्ध ध्यानासाठी बसले होते एका अमराईमध्ये आणि त्याच अमराईमध्ये काही शाळा सुटलेली पोरं आंबे पाडायला म्हणून आली. पोरांनी दगडाचे गोटे एकत्र केले, एक एक दगड घ्यायचा, आंब्यावर भिरकावून द्यायचा. गौतम बुद्धांचं ध्यान चाललंय, पोरांचं लक्ष नाही. एका पोरांनी दगड उचलला, आंब्याच्या दिशेने भिरकावला, आंबा पडला, पोरं पळत गेली, त्या आंबा खाल्ला. पुन्हा दुसरा दगड, पुन्हा आंब्याच्या दिशेनं, तिसरा दगड आंब्याच्या दिशेनं, पण त्याच वेळी एक दगड उचलला, आंब्याच्या दिशेने फेकला, पण आंब्याला न लागता चुकून त्या झाडाखाली बसलेल्या गौतम बुद्धांच्या मस्तकात लागला. थोडीशी आवाजाला बळबळ रक्त व्हायला लागलं. यातनांचा कल्लोळ उठला. गौतम बुद्ध व्याकुळले, यातनाने हैराण झाले. पोरं बावरली, घाबरली, बेतरली. काय करावं आता समजे ना. एक पोर थोर होता, तो साथीदाराला सावरत म्हणाला, अरे अरे आपण काही जाणीवपूर्वक नाही मारला जगात. आपण तर झाडावरचे आंबे पडत होतो, चुकून दगड लागलाय बुद्धांनी. आपण त्यांना सांगूया त्यांना. ती पोरं म्हटली, पण गौतम बुद्ध आपल्याला माफ करतील? तो पोर म्हटला, का नाही करणार? आपण काही जाणीवपूर्वक नाही मारला दगड. आपण तर झाडावरचे आंबे पडत होतो, चुकून दगड लागलाय त्यांना. पोरं भेतरल्या अवस्थेत गौतम बुद्धांकडे गेली. पोळवर रक्त वाहत आहे, यातनांचा कल्लोळ उठलाय आणि गौतम बुद्धांनी पोरांकडे बघितलं. पोरं अधिक बावरली. तसं पोरगं सांगू लागलं, आम्ही तुम्हाला दगड मारायचा उद्देशाने नाही फेकला दगड. आम्ही तर झाडावरचे आंबे पडत होतो, चुकून दगड तुम्हाला लागलाय. तसे गौतम बुद्ध रडायला लागले, डोळ्यातलं पाणी खडखड यायला लागलं. पोरं बावरली. पोरं विचारायला लागली, खूप दुखताय का तुम्ही? खूप लागलाय का? गौतम बुद्धांचं रक्त वाटलं. पोरं सांगतात, खरंच आम्ही तुम्हाला मारायचं म्हणून नाही दगड मारला. आम्ही तर झाडावरचे आंबे पडत होतो, चुकून दगड तुम्हाला लागलाय. गौतम बुद्धांचं रडणं वाटलं. सांगा ना, खूप दुखतंय का? खूप लागलंय का? गौतम बुद्ध म्हणाले, नाही बाळा, दुखतंय म्हणून नाही तर मग तुम्ही रडताय का? सांगा ना, रडताय का? त्यावेळी गौतम बुद्ध म्हणाले, बाळानो,
तुम्ही त्या आंब्याच्या झाडाला दगड मारला तर त्या झाडाने सुद्धा तुम्हाला 2 आंबे दिले. मी मात्र माणसासारखा माणूस, मला दगड लागला तरी मी मात्र तुम्हाला काही देऊ शकत नाही. या दुःखानं मी रडतोय. अरे एक गौतम बुद्ध झाडाला दगड लागला तर तेही 2 आंबे देत. आम्ही मात्र माणसासारखी माणसं, आम्हाला समाज एवढं भरभरून देतो तर आम्ही मात्र काही देऊ